हॅलो नमस्कार. तर सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर ताईंनो, आज मी तुम्हाला झटपट असं गडबड गोंधळ असेल तेव्हा स्वयंपाक कसा उरकायचा या टिप्स सहित मस्त अशा रेसिपीज ना तुमच्याशी शेअर करते. तर आमरसपुरीचा बेत आहे. तर आज आहे मिस्टरांचा वाढदिवस, त्याच्यामुळे ना हे चाललेलं आहे. तर आजची गडबड खरंच खूपच गोंधळ झालेला होता. आधी एक तर असं ठरलं की संध्याकाळी सगळा स्वयंपाक करावा, पण नंतर ठरवलं की नको, खूप जास्त गरम होते आणि इतका सारा स्वयंपाक करायचा म्हटलं की संध्याकाळी तर शक्यच नाही. म्हणून मग आता दुपारीच घेतलेला आहे आणि सकाळी त्यांना डबा पण दिलेला नव्हता मी. म्हणून म्हटलं चला आत्ताच म्हणजे 11-11:30च्या पुढं माझं ठरलं की आज सगळा जो काही संध्याकाळचा मेनू आहे तो दुपारीच करूया, म्हणजे दोन्ही टाईमला तेच जेवण असलं तरी चालतं आमच्यात. तर सगळ्यात पहिल्यांदा डाळ भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि ना काजू थोडेसे भिजत घातलेले आहेत. तर काजू आणि पनीर, काजू पनीरची ग्रेव्ही भाजी दाखवते मी तुम्हाला. आणि आता रस करायला घेतलेला आहे. रस करून पहिल्यांदा फ्रीजमध्ये ठेवला की तो खातेवेळी बरोबर थंड असा होतो, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी रस करायला घेतलेला आहे. तर माझी रस करण्याची पद्धत हीच आहे पहिल्यापासून, की साल आंब्याचं काढून घ्यायचं आणि आंब्याचं सगळा गर असा सुरीने कट करून घ्यायचा आणि नंतर ज्या काही साली काढलेत, कुई काढलेत ना, तर त्या पण एकदा नंतर मी पाण्याने धुवून ते पाणीसुद्धा मी रसात वापरते. काही जणांना रस असा घुसळलेला आवडतो, काही जणांना मिक्सरमधला. तर आमच्या घरी ना जे काय आहे तो घट्ट मिक्सरमध्ये अगदी स्मूथ असा रस केलेला आवडतो. मग तशा पद्धतीने ती रेसिपी तुम्हाला दाखवते. तर अजून पुरीचं पीठ मळायचं आहे. बरीचशाच गोष्टी व्हायच्या आहेत, पण झटपट असं मी सगळं करून घेते. आणि सगळ्या ज्या काही आजचे पदार्थ बनवलेत, जे ज्या बड्डे आहे, बड्डे बॉयच्या म्हणजे वाढदिवस मिस्टरांच्या आवडीचे सगळे काही पदार्थ आहेत यातले. आणि नॉनव्हेजपेक्षा जास्त आवडतं ते व्हेजच खरं तर खायला. आणि आज सोमवार पण आहे आणि 3 तारखेला वाढदिवस म्हणजे अशी मांडलेली जन्मतारीख नाही बरं का, जन्मालाच त्या दिवशी आलेले आहेत. नाहीतर 1 जून ते 3 जूनपर्यंत असे बघा, ज्यांच्या जन्मतारखा माहीत नसतात त्यांचे बड्डे असतात खरं तर. पण आता अनायसे ते पण जन्माला आलेली आहेत, त्यांच्या खऱ्या जन्मतारखेत आहेतच. तर तसाच मग वाढदिवस आहे. सकाळची सगळी कामं झालेली आहेत ताईंनो. इकडे रस बघा फिरवून घेतलेला आहे आणि त्यात थोडीशी साखर टाकलेली आहे. आंबा म्हणाल तर इतका गोड आहे ना, तर अगदी थोडीशी म्हणजे 5-6 चमचे साखर अशी एवढीच मी टाकलेली आहे. वेलची, सुंठ, जायफळची पूड मी एकदम करून ठेवलेली असती ती पण टाकली आणि पुन्हा एकदा फिरवून घेते. अगदी स्मूथ आणि म्हणजे स्मूथ असा घट्ट रस झाला कीच मग आवडतो. रस पहिल्यांदा करून ठेवला म्हणजे बघा थंड पण होणार आणि पुरीबरोबर खायला छान लागतो. आणि आजचाच स्वयंपाक जितका तुम्ही फास्ट आणि अगदी 13-14 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहताय ना ताईंनो, तर तो मी तेवढाच फास्ट केलेला आहे. इतर माझी सगळी कामं झालेली आहेत सकाळची, बाकीची देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. तर बघू शकताय अगदी घट्ट असा आमरस तयार झालेला आहे. लगे हात बघा, जे काही भांडे पडलेत ना, मला सवय आहे जास्त जर स्वयंपाक करायचा असेल तर ना मी भांडे धुवून घेते. आणि मला नंतर पुढे मठ्ठा पण बनवायचा आहे, म्हणून मी जे काही म्हणजे रसाचं भांडं होतं ना मिक्सरचा, तो ज्युसर आहे, तर ते भांडं लगेचच बघा धुवून टाकलं, जेणेकरून परत माझं काम हलकं होईल. तर आता इकडे ना मी करणार आहे मटार पनीर, मटार पनीर नाही, पनीर आणि काजू. खरं तर काजू करीच नुसती करायची होती, पण ना काजू करीचा मसाला कुठेच मिळाला नाही. आणि थोडंसं काजू करीला ना मसाला तो असल्याशिवाय इन्स्टंट चव येत नाही बरं का. पण मी बिना मसाल्याची सुद्धा, म्हणजे इन्स्टंट मसाला नव्हता, जो काही आहे तो मी घरगुतीच तैनो मसाला बनवलेला, त्या मसाल्यासुद्धा 1 नंबर ग्रेव्हीची भाजी मस्त झालेली करून बघा. तर त्याच्यासाठीच बघा इकडे, तर आधी ती आज ना खूप वेळ ना खूप जास्त दुकानात फिरली, बेकरीत गेली, किराणमालाच्या दुकानात गेली, खूप ठिकाणी गेली, मसाला काही मिळाला नाही. शेवटी कुठल्या तर एक दुकानात तिला एव्हरेस्टचा तो आपला साधा मसाला असतो ना 10 रुपयावाला, ते पॅकेट मिळालं आणि ते आणलं. तर कांदा बघा चिरलेला आहे आणि तो भाजायला टाकलेला आहे. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि भिजवलेले काजू असं मी वाटण आजचं केलेलं. 1 नंबर ग्रेव्हीची भाजी झालेली. अशी आपण काजू करी खातो ना हॉटेलमध्ये बघा, ती थोडीशी स्वीट असते, अगदी त्याची ग्रेव्ही स्मूथ असते आणि ना खायला म्हणजे पनीर टिक्कासुद्धा असतो ना तशाच टाईपमध्ये असते. तर कुकर पण इकडे झालेला आहे, तो थंड करायला ठेवला. म्हटलं तो थंड झाला की डाळ फोडणीला टाकता येईल. तर इकडे बघा कांदा, टोमॅटो ते सगळं तुम्हाला सांगितलं. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि काजू ते चांगलं असं परतून घेतलं आणि याचं थंड व्हायला ठेवलं. तर पुरीचं पीठ इकडं तैनो मी मळत आहे. अर्धी कणिक घेतलेली आहे आणि अर्धा घेतलेला आहे मैदा. त्याच्यात कच्चंच तेल टाकलेलं आहे. आज मी सांगितलं मला वेळच नव्हता तेवढं की मोहन करावं आणि वतावं, तरी पण पुऱ्या छान झालेल्या आहे. मीठ टाकलं चवीनुसार. एक पळीभर म्हणजे आपली तेलाच्या किटलीतली जी पळी असते ना
तेवढं एक पळीभर तेल टाकलं आणि घट्ट असं बघा पीठ मिश्रण हे मी म्हणजे पीठ मळून घेतलेलं आहे पुरीचं. छान पुऱ्या झालेल्या पुढे तुम्हाला दाखवते. तर आता तोपर्यंत पीठ मळेपर्यंत हे सुद्धा गार झालेलं आहे आणि हे ना इतकं स्मूथ वाटायचं आहे ताईंनो. खूप वेळ जरा एक 5 मिनटं तरी मिक्सरचं भांडं असं फिरवायचं आहे. अतिशय म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट ह्या वाटणाची करायची आहे, जेणेकरून नंतर आपल्याला ती ग्रेव्हीचा जो थिकनेस आहे आणि अशी गुळगुळीत आपण जे हॉटेलमध्ये खातो ना अगदी तशी बघा होते. सरभरीत असं ठेवलं ना वाटण जर आपण, मग ती बघा मिळून येत नाही भाजी. आणि इकडे बघा गडबड उशीर झालं तर मला मिक्सरच्या भांड्याचं टोपणच घावत नव्हतं आणि ते टोपण तिथंच वॉशिंग मशीनपाशी पडलेलं, मग सापडलं मला. त्यात माझा वेळ गेला शोधण्यात. हे बघा अजून मी शोधतेच. असं कधीतरी होतं जेव्हा आपल्याला ना हे असतं गडबड, तर तेव्हा असं होतं. तर मिक्सरचं भांडं सापडलं आणि मी असा जर जेव्हा स्वयंपाक करते ना कमीत कमी भांडी पडतील हा मी प्रयत्न करत असते ताईनो. कारण काय होतं ना, हे सगळं करा, सगळं घरात राडा पडलेला असतो, सगळंच आवरायचं आणि मग जी काही भांडी पडतात ती घासू वाटत नाही. म्हणून मी असं ॲडजस्ट करत जाते की भांडी आपली कमी पडतील या पद्धतीने. स्मूथ अशी बघा पेस्ट अगदी करून घेतलेली आहे. 4-1 चमचे छान म्हणजे तेल भरपूर असं घेतलेलं आहे. आता ग्रेव्हीची भाजी म्हटल्यानं पेस्ट ताईनं तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ. तुम्हाला म्हणजे टाकल्या त्यात काजू आहेत ना, तर गरम तेलात पेस्ट टाकली की ती अशी लगेच अशी खाली चिटकली बघा. का तर पेस्टच इतकी स्मूथ आहे ना, अगदी बारीक वाटून घ्यायची. तेव्हा कधीही तुम्ही कोणतीही ग्रेव्हीची भाजी करा बघा, पेस्ट अगदी मस्त वाटून घ्यायची. याच पद्धतीने तुम्ही व्हेज कोरमा करू शकता किंवा व्हेज कोल्हापुरी करू शकता, अक्का मसूर, मटार पनीर आणि बऱ्याचशाच कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. ग्रेव्ही छान भाजली बघा, थोडंसं पाणी वतून आधी मी ती ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत भाजली. थोडंसं धना पूड आणि लाल मिर्च पावडर टाकली आणि हे एव्हरेस्टचं 10 रुपयेवालं एक पाऊच होतं अख्खं, ते टाकलं. छान मिक्स केलं. तेल सुटेपर्यंत मसाला तेवढा चांगला भाजायचा बघा कधीही ग्रेव्हीचा. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ना थोडंसं भाजून घ्यायचं. अजून पण तेल सुटलेलं नाही आहे. तेल सुटलं की आपल्याला हवं तितकं बघा पाणी टाकायचं आणि ग्रेव्ही जी आहे ना 15 मिनटं ताईंनो बिना म्हणजे उघडता अशी झाकून चांगली उकळायची. तेव्हा बघा असं वरती तेल सुटतं आणि त्या फ्लेवर जे मसाल्याचे आहेत ना ते छान असे सुटतात. आणि बघा आता मस्त पाणी घातले, तर आता जरी पातळ वाटत असली तर भाजी झाल्यानंतर ती थिक होते. तर आता थोडंसं टाकलेलं आहे हातावर चुरून कसुरी मेथीने एक मस्त असा छान वास येतो बरं का. पनीर किंवा काजू कुर्मा, काजू करी काय करत असाल तर. आता बघा तव्यात घेतलेलं आहे एक 2-3 चमचे तेल आणि तेलात टाकलेलं आहे पनीर. तर नुसतं काजू करी करायची ठरलेलं, पण तो इन्स्टंट मसाला मिळाला नाही, मग घरात पनीर होतं. तर हे पनीर बघा का मी घरीच बनवलेलं आहे आणि भरपूर सारे म्हणजे मुठभर असे काजू घेतलेले आहेत आणि तुपात छान भाजून घ्यायचं आहे बघा असं एका बाजूनं खरपूस असे. आणि भाजले की छान असा तडका असं म्हणतात ना त्या टाईपमध्ये ना असं ग्रेव्हीत आपल्याला काजू आणि पनीर असं टाकून घ्यायचं आहे. मस्त लागतं बघा, करून बघा. तुपात भाजलेलं आहे मी ह्यावेळेस काजू आणि हे छान लागते. आणि चवीपुरतं अगदी बघा अगदी थोडीशी चिमूटभर मी साखर टाकलेली आहे. तो एक स्वीटनेसपणा किंवा ती एक छान टेस्ट तोंडात येण्यासाठी ना साखरेचं म्हणजे साखर छान अशी लागते. कोथिंबीर टाकली आणि फक्त आता आपल्याला 5 मिनटं काजू आणि ते मस्त असं शिजून द्यायचं आहे. पनीर आपण बघितलं सगळं आधी भाजून घेतलेलं आहे. आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि बाकीचं सुद्धा सगळं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे काही हे नाही. आता मी भाजी फोडणीला दिली. माझं पीठ मळून झालं, कुकर झालं आहे ताईंनो. आणि इकडे कांदासुद्धा बघा ग्रेव्ही भाजत होती तेव्हा साईड बाय साईड मी कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे म्हणजे भज्यासाठी. तर मोठा असा लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे. स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर खेकडा भजी म्हणतो ना आपण त्या पद्धतीने केलेलं. पण खरं सांगू का ताईंनो, माझे भजी सगळ्यांना आवडतात, पण मलाच माझे भजी आवडत नाहीत का काय माहिती. मला असे ते टेस्टच लागत नाहीत माझी मला. तर कांदा जरा असा हे झालेला होता, काळं दिसत होतं म्हणून सगळा कांदा स्वच्छ धुवून घेतला. तर आज कांदा भजीत मिरची घातलेली नाही आहे, लाल तिखट घातलेलं आहे. कोथिंबीर बघा टाकलेली आहे आणि बऱ्यापैकी मी जिथल्या तिथे किचन ओटासुद्धा मी क्लीन करत आहे. हातावरती घेतलेला आहे बघा आता थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकलेला आहे. लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, थोडंसं टाकलेलं आहे हळद आणि धने पावडर आणि सगळं आधी मिक्स करून घेतलं. पाणी सुटतं बघा त्याला. आणि मग आता बेसन नंतर कालवून घेत आहे. खरं तर नंतर माझ्याकडून बेसन जरा जास्त झालं
मिश्रण थोडं पातळ झालं. ते कांदा धुतला ना त्याचं पाणी सगळं होतं त्याच्यामुळं, आणि मी पण असा थोडासा पाण्याचा हपका दिला म्हणून म्हणावे तसे खुसखुशीत भजी नाही झाले बरं का. झाले, सगळ्यांना आवडले, संपवले, पण काय माहिती मला असे माझ्या मनासारखे नाही झाले. तर पीठ बघा भज्याचं सुद्धा मळून ठेवलेलं आहे आता बाजूला. आणि माझं हे मात्र असतं, काय करेल ना ते लगेच किचन ओटा क्लीन करायचा. किचन ओट्यावरती बघा नेहमी पसारा उचलत गेलं ना तर आपल्यालाच इरिटेट होत नाही बघा. अशा पद्धतीने ना म्हणजे बरं वाटतं पुढचा स्वयंपाक करायला. आता पुऱ्याला वगैरे मग वेळ जातो होतं. आता बघा सगळ्यात सोपी मठ्ठ्याची रेसिपी ताईनो. एवढा उन्हाळा केला, इतका मठ्ठा बनवला गेला घरात, पण तुमच्याशी काही शेअर करायचा झाला नाही. दही घेतलेलं आहे, दह्यात थंड पाणी ओतलेलं आहे आणि फक्त आपल्याला त्याचं ताक करून घ्यायचं आहे. छान असं ताक मस्त लागतं बरं का. हे ताक मीठ टाकून अशा पद्धतीने दह्याचं ताक खरंच खूप छान लागतं. आता मी जसं म्हटलं की मी योगा वगैरे करते तर मला थोडंसं त्यांनी सांगितलेलं आहे तिथे की ताक घ्या, तर मी असंच ताक घेते. तर बघा आपल्याला हवं तितकं आपण पातळ करू शकतो, आणि मठ्ठा म्हणलं की पातळच असतं. आणि ह्या छोट्या भांड्यात बघा मी 2 मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा ताईंनो ना असा पाण्यासकट वाटून घेतलेला आहे, आणि हे आपल्याला गाळून ना ताकात टाकायचं आहे. तसंच टाकलं की ते दाताखाली येतं आणि जो मठ्ठा पिण्याचा जो काही मजा आहे ना ती निघून जाते. आणि इकडे थोडंसं बघा ताक मसाला माझ्याकडे आहे, तो मी टाकलेला आहे. तुमच्याकडे ताक मसाला नसेल तर चाट मसाला टाका, तोही चालतो. अगदी थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठसुद्धा त्याच्यात टाकलेलं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. बस बारीक अशी कोथिंबीर टाकली, एक नंबर हा मठ्ठा लागलेला. दुपारी सगळा मठ्ठा काय आहे तो संपलेला. थोडीशी साखरेची चिमट टाकली ना मठ्ठ्यात, आंबट गोड तिखट असा मठ्ठा छान लागतो. जर असं मीठ कमी होतं म्हणून बघा मीठ थोडंसं ॲड केलं आणि मठ्ठा तयार झालेला आहे. बाकी सगळं झालं. आता कुकरसुद्धा थंड झालेला आणि कुकरमधली डाळ म्हणजे काढून घेतली. सिंपल पद्धतीने वरण केलेलं आहे मी, म्हणजे अगदीच साधं डाळ. फक्त त्याच्यात हिंग, चमचाभर हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा गुळाचा खडा टाकायचा. जेव्हा आपण अशा पद्धतीने साधी डाळ वरण करतो ना ताईनो, तर वरण भात तूप इतकं छान लागतं ना, इतकं टेस्टी लागतं ना. गुळाचा खडा तुम्ही टाकत जावा. फक्त मी तुरीची डाळ वापरते बरं का. दुसरी कोणतीही डाळ मी नाही ताईनो वापरत. त्याच्यामुळे आम्हाला तुरीच्या डाळीची सवय आहे. बघा ही सगळी डाळ अशी घोटून घेतली आणि त्याच्यात ऑलरेडी मी हळद आणि हिंग टाकलेलं आहे, मीठ पण टाकलेलं आहे. अशा पद्धतीने बघा डाळ पण छान उकळून घ्यायची, एक नंबर चवीला लागते. आता लगेचच बघा कढई मोठी ठेवलेली आहे जेणेकरून पुऱ्या आणि भजी तळून घेते. तर मिस्टरांचा फोन, म्हणजे टायमिंग होतच आलेलं 12च्या पुढे मी स्वयंपाक सुरू केलता. म्हणजे 1-1.5 तास ताईनो मला लागलेलाच आहे. तर आता बघा पातळ पीठ झालं म्हणून मी यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर ताईनो टाकलं. कॉर्नफ्लॉवर टाकलं की छान खुसखुशीत भजी झालेले. आणि भजी पहिल्यांदा तळून घेते आणि थोडेसेच भजी केले, म्हणजे अगदी 2च घाणे झाले, पण भजीसुद्धा मग छान सगळ्यांना आवडले, बाकीच्यांना मस्त झालेले. आणि आता म्हटलं चला पटापट आवरून घेतलं पाहिजे. मिस्टर बरोबर 2 वाजेपर्यंत येतात दुपारी जेवायला येणार असले तर, मग आता ते पण उरकून घेते. बापरे, हा स्वयंपाक करताना सुद्धा खूप जास्त ताईंनो गरमी झालेली. तर पुऱ्या तळताना दाखवायचं ताईंनो राहिलं. तर इकडे बघा काजू आणि पनीरची भाजी कशी घट्ट मुट्ट छान ग्रेव्हीदार झालेले. रस, आमरस, भात, पुऱ्या फुगलेल्या आहेत, मठ्ठा, सगळं काही जेवण झालेलं आहे. हा डाळ भात आहे. आणि इकडे बघा ताटसुद्धा मी नैवेद्याचं भरलेलं आहे. खरं तर नैवेद्य दाखवला नाही ताईंनो, जेवायला बसायला 2:15 वाजलेले आणि ते काय टायमिंग नाही आहे नैवेद्य दाखवायचं म्हणून. बघा इकडे तळणसुद्धा तळलं, रस केला आणि कुरवडीन पापड नाही असं तर चांगलं वाटतच नाही. तर इकडे बघा आता मी पुऱ्या सगळ्या तळते आणि पुरी तळत सगळीजण जेवायला बसलेले आहेत. आदिती, अनुष्का, त्यांचे पप्पा, आणि मस्त असं त्यांचं जेवण झाले आणि सगळ्यांना जेवण आवडलं बरं का. आणि हे खरंच गडबडीतलं आणि फास्ट क्विक केलेलं मी स्वयंपाक आहे. कसा वाटला व्हिडिओचा करते मी इथंच एंड. बाय सगळं.